नमस्कार, मी अजित चव्हाण. पालिकेचा रणसंग्राम मध्ये आज आपण नवी मुंबईच्या परिसरामध्ये आलोय. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर अशी नवी मुंबईची ख्याती आहे आणि या नवी मुंबई मधला पालिकेचा रणसंग्राम आता जबरदस्त गाजतोय. नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरलेल्या सर्वच पक्षांचे मान्यवर राजकीय नेते आज या ठिकाणी आहेत आणि महापालिका निवडणुकात हे सगळे नेते काय नेमकं मतदारांना आज आवाहन करतील, काय त्यांचा जाहीरनामा आहे, काय लोकांच्या पर्यंत ते नेणार आहेत त्यांच्या मनामधलं आणि कशी चांगली सत्ता ते देऊ करणार आहेत, या बाबतीत झी24 तासच्या माध्यमातून आज हे सगळे नेते नवी मुंबईकरांशी संवाद साधणार आहेत आणि माझ्याबरोबर विविध पक्षांचे कार्यकर्ते, काही मान्यवर पत्रकार या ठिकाणी आहेत. आपण सुरुवात करूयात या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मान्यवरांच्या ओळखीनं. सुधीर पवार, प्रवक्ते काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी आहेत. सुधीरजी, स्वागत आहे चर्चेमध्ये. जिल्हाध्यक्षांना आज आपण बोलवलं होतं पण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किंवा कोणी वरिष्ठ नेते आज या चर्चेला उपस्थित राहू शकले नाही. मला खूप वाईट वाटतंय, पण कदाचित नवी मुंबईमधल्या काँग्रेसच्या अवस्थेला हीच अशी सगळी अनास्था जबाबदार आहे का, असा सवाल नवी मुंबईकर नक्कीच काँग्रेसला विचारतील. प्रदेश सरचिटणीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नवी मुंबईमधल्या आणि राज्यामधल्या मुख्य नेत्या वर्षा भोसले माझ्याबरोबर आहेत. खासदार राजन विचारे शिवसेनेची बाजू मांडायला या ठिकाणी आलेत. खासदार साहेब, स्वागत या कार्यक्रमामध्ये आपलं. नवी मुंबईचे मावळते महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तरुण चेहरा नवी मुंबईमधला सागर नाईक माझ्याबरोबर आहेत. सागर नाईक, स्वागत आपलं. विवेक पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे, या कार्यक्रमाला आज आलेले आहेत आणि पहिल्यांदाच इथे त्यांचा पक्ष निवडणूक लढवतोय. त्यांची निशाणी बॅट आहे आणि बॅट तळपते का या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत नवी मुंबईकर शेतकरी कामगार पक्षाकडे कसं बघतायत तेही या निवडणुकीमध्ये स्पष्ट होणार आहे. सुरुवात आपण थेट करूयात सागर नाईक यांच्यापासून. सागर नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एखादी सत्ता तुमच्या पक्षातच नाही तर तुमच्या घरामध्ये आहे. काय असं दिलंय तुम्ही नवी मुंबईकरांना की त्यांनी पुन्हा तुम्हाला निवडून द्यावं? या ठिकाणी नवी मुंबई शहर, या शहराला इतर महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी जे काही दिलं नाही ते फक्त नवी मुंबई शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे. इतर महापालिकेत देखील इतर पक्षांची सत्ता गेल्या 15-15 वर्षापासून आहे. ज्याप्रमाणे कुठल्याही माणसाच्या गरजा असतात, अन्न वस्त्र निवारा, तशा प्रकारच्या कुठल्याही शहराच्या गरजा असतात. पाणी पुरवठा, पाणी नेटवर्क, मलनिस्सारण व्यवस्था, मल प्रक्रिया, कचरा वाहतूक, कचरा प्रक्रिया, रस्ते, फुटपाथ, गटर, दिवाबत्ती, त्यानंतर आरोग्य, शिक्षण, खेळचे मैदान, गार्डन्स, या सर्व बाबीमध्ये महाराष्ट्रामधली कुठलीही महापालिका घ्या त्यामध्ये आपण पुढे त्या ठिकाणी दिसू. पाणी पुरवठ्याचा मुद्दा घेतला तर येणाऱ्या 25 लाख, जरी आपली लोकसंख्या 12 लाख आहे पण 25 लाख जरी लोकसंख्या झाली तरी पण तेवढं आपल्याला पाणी पुरवू शकतो, अशा प्रकारची कॅपॅसिटी आहे. 22च्या कळव्याला पेपरातून ऐकलं असेल हांडा मोर्चा झालेला आहे, कामोट्याला हांडा मोर्चा झाला. पेपरातून ऐकायला भेटेल मुंबईमध्ये 30% पाणी कपात, ठाण्यामध्ये 40%. पण नवी मुंबईमध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही कपातीची बातमी येणाऱ्या 50 वर्षापासून कुठल्याही पेपरामध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही. त्या ठिकाणी मलनिस्सारण, प्रत्येक घर आपल्या मलनिस्सारण वाहिनीशी कनेक्टेड आहे. ते पूर्ण 100% कलेक्ट करून प्रक्रिया करूनच मग शुद्ध करून त्या ठिकाणी आम्ही टेंडर विकत घेण्यासाठी बोलवलं पण सोनं विकण्यासाठी ठेवलं पण विकत घेण्यासाठी कोण आलं नाही. त्या ठिकाणी आम्ही खाडी आता नवीन पॉलिसीनुसार आजूबाजूच्या सोसायट्यांना त्या ठिकाणी वापराबद्दलची पॉलिसी आम्ही ती त्या ठिकाणी घेत आहोत. इतर महापालिकेचं बघितलं तर ठाण्यामध्ये सेप्टिक टँकद्वारे सरळ नैसर्गिक नाल्यामध्ये त्या ठिकाणी सोडलं जातं. कल्याण डोंबिवलीमध्ये ही तसंच आहे, मुंबईमध्ये तसं आहे, नागपूरमध्ये तसं आहे. कचरा वाहतुकीच्या बाबतीत काँग्रेसच्या नेत्यांनी कचरा वाहतूक 2.5 वर्षापासून आपला खोळंबून ठेवला होता. त्या ठिकाणी त्यामध्ये क्लीन चिट, भ्रष्टाचारामध्ये क्लीन चिट मिळून त्या ठिकाणी प्रस्ताव मागच्या महिन्यामध्ये मंजूर झाला आणि या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेमध्ये आपण नंबर 1 वर आहोत. या भारतामध्ये 11वा क्रमांक आहोत आणि त्या पॉलिसीच्या यंत्रणेच्या माध्यमातून या भारतामध्ये प्रथम 3 क्रमांकामध्ये येण्याची योजना आखलेली आहे. संपूर्ण कचरा कलेक्ट करून तो डायरेक्ट जमिनीवर मुंबईसारखा आम्ही डंप केला जात नाही. ठाण्यासारख्याचं डम्पिंग ग्राउंडच नाही, जे प्रायव्हेट जमिनीवर ते डंप केलं जातं. त्या ठिकाणी पूर्ण त्याच्या प्रक्रियातून खत निर्मिती केली जाते. कागदी आणि कापडाची फ्युल पॅलेट्स बनवले जातात, प्लास्टिक रिसायकल केला जातो. अशा पुढे जाऊन 95% अधिक रस्ते आमचे सगळं अगदी सगळं तुम्ही सगळं दिलंय असा दावा तुम्ही करताय. निश्चितच या शहरामध्ये, या भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जाची ख्याती मिळावी अशा प्रकारचं शहर हे आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वामुळे, दूरदृष्टीमुळे या शहराला ज्या गोष्टी मी सांगितल्या त्यापेक्षा अधिक या शहराला हे फक्त 12 लाख लोकसंख्या नाही तर ज्याच्यापेक्षा 25 लाख लोकसंख्या झाली तरी पण सामावून घेऊ शकतात. खासदार राजन विचारे, त्यांचा दावा आहे आम्ही अगदी सगळं दिलंय, खूप छान आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे असा ते दावा करतायत. मग विरोधकांच्या नेमका जो दावा आहे तो नवी मुंबईकरांनी का मान्य करायचा? काय त्रुटी आहेत नेमका, काय दिसतंय तुम्हाला? मला वाटतं सर्वात प्रथम सिडकोने या शहराची निर्मिती केली. 1974 साली सिडको आली.
1992 साली नवी मुंबईची प्रक्रिया सुरू झाली आणि 1995 साली नवी मुंबई महापालिका स्थापन झाली आणि त्यापासून ते आज तागायत ही जी सत्ता आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आता या सिडकोनी ही सर्व नियोजित शहर बसून इकडे दिले. जसं त्यांनी ठाण्याचा उल्लेख केला की ठाणा हे शहर ऑलरेडी बसलेलं होतं, परंतु हे नवी मुंबई सिडकोनी हे शहर व्यवस्थित प्लॅनिंग करून यांच्याकडे दिलं होतं ताब्यात. पण त्या शहराची अवस्था अशी बकाल करून ठेवलेली आहे की इथे सिडकोच्या प्लॅनिंगला असं तुम्हाला म्हणायचं आहे? हा, तर ह्या संबंध ह्या जमिनी शेतकऱ्यांच्या बिजा आमच्या जमिनी घेतल्या, परंतु त्या शेतकऱ्यांच्या विस्थापितांचे प्रश्न आहेत. सिडकोची गेली 20 ते 25 वर्षापासून सिडकोची जी धोकादायक इमारतींचे प्रश्न आहेत, धोकादायक इमारतीचे प्रश्न दर इलेक्शनला काढले जायचे की यावेळेला आम्ही मंजूर करू. 20 वर्ष सत्तेमध्ये यांचा सहभाग आहे, तरी सुद्धा 20 वर्षात करू शकले नाहीत. परंतु ते आम्ही 4 महिन्यामध्ये सिडको सारख्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या घरांचा जो प्रश्न आहे तो आम्ही शिवसेना भाजप युतीच्या काळामध्ये 4 महिन्यापूर्वी आम्ही जो 2.5 FSI देण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे. त्यांचा आक्षेप आहे, कदाचित ते पुढे सांगतील, आपण त्याच्यात जाऊया. बोलू द्या साहेब. अगदी अगदी. त्याचबरोबर जी गरजेपोटी बांधलेली जी घरं आहेत, आज आमचे नवी मुंबईतले कित्येक जण आहेत हे इथले भूमिपुत्र आहेत. या भूमिपुत्रांनी बांधलेल्या जी गरजेपोटी बांधलेल्या घराला सुद्धा हे लोक नियमित करू शकले नाहीत. सत्ताधारी मंडळी इथे बसलेली आहेत, ज्यांचे पालकमंत्री इथे आहेत, घरामध्ये सर्व खासदार आमदार त्यानंतर महापौर असताना सुद्धा ही मंडळी 20 वर्षामध्ये करू शकले नाही. पण ते युतीच्या काळामध्ये आम्ही 4 महिन्यामध्ये ही गरजेपोटी बांधलेली घरं आम्ही नियमित केलेली आहेत. त्याचबरोबर LBD सारखा जो प्रश्न आहे, 1 ऑगस्ट पासून आम्ही LBD रद्द करणार आहोत. खारघरचा टोल नाक्याचा जो विषय आहे तो सुद्धा आम्ही रद्द केला आहे. महाराष्ट्रात 56 टोल नाके आम्ही बंद केलेले आहेत आणि इतर सुद्धा आम्ही त्याचा हे करतोय. महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये या नवी मुंबई महापालिकेची सत्ता यांच्याकडे असताना सुद्धा केंद्रामध्ये सत्ता, राज्यात सत्ता, महापालिकेत सत्ता, परंतु ज्या पद्धतीने या शहराचं नियोजन करायला पाहिजे होतं, 24 तास पाणी सांगतात, किती गावाला अजून पाणी नाही. आणि या संदर्भामध्ये कित्येक आज हे सांगतायत स्वतःच्या फ्लायओव्हर, स्वतःच्या व्हाईट हाऊसला जाण्याकरता 42 कोटीचा फ्लायओव्हर. हे सगळे आक्षेप आहेत, हे आता खासदार साहेब हे सगळे आक्षेप आपण पुढे घेऊयात. गप्पा मारू नये. सत्ता ही शेवटी या लोकांसाठी असते, लोकांना हे करण्यासाठी. अगदी खरंय, अगदी खरंय. या 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 भागामध्ये मला वर्षाताई, का भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीला निवडून द्यायचं, काय नवी मुंबईकरांसाठी तुम्ही करणार आहात? आणि सागर नाईकांनी जे सांगितलं की आम्ही हे सगळं करून दाखवलंय, त्याच्यात काय तुम्हाला अशा त्रुटी दिसतात की तुम्ही भारतीय जनता पक्ष शिवसेनेला मतदान करा असं आवाहन करता लोक? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कचऱ्याचा प्रश्न जो आपण म्हणतोय, तर गेले अनेक महिने सातत्यानं भारतीय जनता पार्टीने हा प्रश्न लावून धरला होता की उघड्या वाहणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या, वेळेत न येणाऱ्या, म्हणजे सगळ्या सोसायट्यांच्या बाहेर कचऱ्याचे डबे तसेच भरलेले असतात, अत्यंत दुर्गंधी पसरलेली असते, लोकांच्या जीविताशी खेळलं जातं आणि त्या अनुषंगाने महानगरपालिकेने जी पावलं उचलायला हवी होती ती उचललेली नाहीत. हा सगळ्यात महत्त्वाचा लोकांच्या आयुष्याशी निगडीत असलेला प्रश्न. एकंदरीत अनाधिकृत बांधकामं जरी पाहिली तरी त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाटेल त्या ठिकाणी मंदिरं उभारणं, वाटेल त्या ठिकाणी, आणि याच्याविषयी शासन म्हणून काही योजना आखली पाहिजे होती, काही निर्बंध घातले पाहिजे होते, पण कुणी उठावं मतांचं राजकारण करण्यासाठी त्या अनुषंगाने अनाधिकृत बांधकामं झाली, त्याच्याविषयी काही लक्ष घालण्यात आलेलं नाही. बाकीचे मुद्दे तर राजनजींनी मांडले, पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी म्हणून गेली अनेक वर्ष आम्ही इथे विरोधात असताना सातत्यानं या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती महानगरपालिकेशी लढा सुरू ठेवला होता. आणि गेल्या 4 महिन्यात राज्यात आणि केंद्रात सत्ता आल्यानंतर आम्ही मूळ लोकांच्या जो अस्मितेचा प्रश्न, इथल्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न होता, जो जिव्हाळ्याचा होता, तो उचलून धरला आणि त्याला न्याय दिला. मला असं वाटतं सगळे नवी मुंबईकर हे मान्य करतील, गेल्या 15 वर्षात या प्रकल्पग्रस्तांना न्याय का मिळाला नाही. जर तो न्याय देणं सहज शक्य होतं हे आम्ही दाखवून दिलंय आणि म्हणून तो मिळाला, जे त्याच्याबद्दल दुर्लक्ष केलं गेलं. पुन्हा जो 2.5 FSIचा मुद्दा, गेली अनेक वर्ष दर निवडणुकीमध्ये तो गाजायचा, 2.5 FSI मिळणार, अर्थात त्याच्यामध्ये अनेक मतमतांतर असू शकतात, पण आज हा 2.5 FSIला मार्गी लागलेला आहे. हा लोकांचा, मला वाटतं की हे मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जाऊ आणि लोकांमध्ये. मला वाटतं युतीला मिळून दिलेला वेळ आहे. मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला आणखी वेळ दिली. मी काँग्रेसकडे जातो. काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या बरोबर आहेत. का काँग्रेसला निवडून द्यायचं? खोटं बोल पण रेटून बोल, ही शिवसेना भाजपची जी वर्षानुवर्षाची सवय आहे, त्या सवयीला आज हे लोक जागतायत. 2.5 FSI या नवी मुंबई शहरातील ज्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत
त्याचा प्रस्ताव मंजूर करण्याचं काम काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या काळात प्रस्ताव बनला, त्यांच्या काळात प्रस्तावाला मंजुरी दिली. दुर्दैवाने त्यावेळी आचारसंहिता लागल्यामुळे त्याचं नोटिफिकेशन निघू शकलं नाही. त्यामुळे शिवसेना भाजप जे खोटं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो. रेटून बोलण्याचा हा जो प्रकार आहे. मी माननीय सागरजी नाईक साहेब यांच्याकडे येतो. सागरजी नाईक साहेबांनी भली मोठी लांब लचक कामाची लिस्ट सांगितली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कचरा वाहतूक या विषयावरती काँग्रेस पक्षामुळे कचरा वाहतुकीच्या प्रस्तावाला विरोध झाला. 2012 ऑगस्ट मध्ये कचरा वाहतुकीचं कंत्राटची मुदत संपली. यांनी प्रस्ताव आणला जुलै ऑगस्ट मध्ये. बरं, प्रस्ताव घेऊन आलेत. आदल्या वर्षीचा कचरा वाहतुकीचा खर्च 22 कोटी असताना यांनी 35 कोटी रुपयांचा प्रस्ताव घेऊन आले. 35 कोटी रुपयाचा प्रस्ताव घेऊन येत असताना त्याच्यामध्ये यांनी जसं काही जादू घेऊन आलेत. कचरा कुंडीला मायक्रोचिप, कचरा वाहतुकीच्या गाडीत लॅपटॉप आणि सांगतायत का जी गोष्ट पूर्ण भारतामध्ये अस्तित्वात नाहीये कचरा वाहतुकीच्या संदर्भात ती गोष्ट हे घेऊन आलेत. फक्त असं गोलमोल काहीतरी करून दाखवायचं आणि आम्ही या शहरासाठी काहीतरी नवीन करतोय असं दाखवायचं. मॅडमनी सांगितलं अनधिकृत बांधकामाचा प्रश्न 15 ते 20 वर्ष हे लोक सत्तेमध्ये आहेत. अनधिकृत बांधकामावरती हे लोक नियंत्रण देऊ शकले नाहीत. अनधिकृत बांधकाम नवी मुंबई शहराची जी झोपडपट्टी वाढण्यास सर्वस्वी जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. ते जे हा सगळं तुम्ही आरोप करतायत. सागर नाईकांकडून आपल्याला खरं तर खूप सविस्तर सगळी उत्तरं घ्यायला लागणार आहेत. पण काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री सीएम तत्कालीन आचारसंहिता लागेपर्यंत वाट का पाहत होते याचंही उत्तर आपण त्यांच्याकडून घेऊ. शेकापच्या विवेक पाटलांकडे ब्रेक नंतर आपल्याला जायचंय. चर्चेला इथं आता सुरुवात झाली आहे. नवी मुंबईकर माझे काही मित्र आहेत, त्यांना प्रश्न उपस्थित करायचे. जे सगळे नवी मुंबईकर ही चर्चा बघतायत, काय नेमके विविध पक्ष सगळे मुद्दे मांडतायत ते सगळं या पालिकेच्या रणसंग्रामामध्ये येतंय. एका ब्रेक नंतर आपण पुन्हा लगेचच परतूया. पालिकेच्या रणसंग्रामात नवी मुंबईमध्ये आपण आहोत. पुन्हा एकदा स्वागत. आणि आता जे सुंदर मंदिर आपण बघितलं ते वाशी गावातलं जागृतेश्वराचं अत्यंत पुरातन मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आजचा आपला हा लोकशाहीमधला संवाद, ही चर्चा पालिकेच्या रणसंग्राममध्ये सुरू आहे. विवेक पाटील, मी तुमच्याकडे येतो. शेतकरी कामगार पक्ष पहिल्यांदा नवी मुंबईच्या या सगळ्या रणसंग्रामामध्ये उतरलाय. का तुमच्या पक्षाला संधी द्यायची लोकांनी, का तुम्हाला निवडून द्यायचं? नाही, शेतकरी कामगार पक्ष पहिल्यांदाच नाही आलेला. 2000 साली पण आम्ही निवडणूक या ठिकाणी लढवली होती. आणि शेतकरी कामगार पक्ष जरी निवडणुकीच्या राजकारणात नसला तरी इथले जे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आघाडीनं भांडणारा, संघर्ष करणारा शेतकरी कामगार पक्ष आहे. आणि आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी जे खऱ्या अर्थानं कॉमन मॅनचे प्रश्न आहेत, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आहेत, ते सोडवण्याकडे फारसं लक्ष दिलेलं नाही. आणि तो मुद्दा घेऊन त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याचा विचार करून शेतकरी कामगार पक्ष ह्या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे. प्रामुख्याने सांगतो, सुनियोजित शहर, शिडकोनी वसवलेलं शहर आणि ह्या शहरातल्या 111 वार्डपैकी जवळजवळ 21 वार्ड हे झोपडपट्टीवासियांचे आहेत. आणि दुसरे 5-6 वार्ड असे आहेत का पार्टली त्या ठिकाणी झोपडपट्टी आहे. पण दुर्दैवानं एवढ्या वर्षानंतर सुद्धा झोपडपट्टी पुनर्वसन विकासाचा कोणताही प्रकल्प, मग तो केंद्र शासनाचा असेल का राज्य शासनाचा असेल, त्याला साधी मान्यता सुद्धा अजून या ठिकाणी घेतलेली नाही. आजपर्यंत बाबा जसं इतर शहरामध्ये मेट्रोपॉलिटन शहर असतील, नगरपालिका असतील, त्या शहरांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून तिथल्या झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्यासाठी काही योजना केंद्र आणि राज्याची आहे. पण नव्या मुंबईतल्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी कोणतीही योजना या ठिकाणी घेतली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी या ठिकाणी असून म्हणजे गरीब जे आहेत, कॉमन मॅन जो आहे, त्याच्यासाठी कार्यक्रम या ठिकाणी निश्चितपणे घेतलेला नाही. दुसरा अतिशय मुद्दा महत्त्वाचा आहे की आता ह्या महानगरपालिका हद्दीमध्ये जे लोक राहतात त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळांमधले प्रवेशाचा फार मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी जो केंद्राचा RTA कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे 25% जागा ह्या राखीव ठेवल्या जातात SC ST दुर्बल घटक आणि अपंगासाठी. या ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्षाने तशा प्रकारचा प्रयत्न केलेला नाही. आजपर्यंत किती अर्ज आले ह्याची माहिती नाही, किती लोकांना प्रवेश मिळणार ह्याची माहिती नाही आणि कुणाला काय मिळणार नाही ह्याची माहिती नाही, कुठल्या परिस्थितीत माहिती नाही. मुंबई शहरामध्ये, मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये आपण वाचलं असेल की 7,500 सीट्स त्या ठिकाणी रिकाम्या गेलेल्या आहेत कारण लोकांनी अर्जच भरले नाहीत. हे एका बाजूला लोकांना प्रवेश मिळत नाही, प्रवेशासाठी पालकांना त्या ठिकाणी फार मोठा अट्टास करावा लागतो आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्यासाठी राखीव जागा ठेवलेल्या आहेत त्या राखीव जागाच्या त्या ठिकाणी काम कुठल्या परिस्थितीत केलं जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याला पर्यावरण महानगरपालिकेच्या शाळेमधून चांगलं उच्च दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे अशी स्वाभाविक मागणी आहे. ह्या नवी मुंबई महानगरपालिकेमधल्या शाळांमधला पट संख्या जरी चांगली असली तर मध्यंतरी शिक्षकांनी आमरण उपोषण केलं होतं
त्यांना मिनिमम वेजेस प्रमाणे ऍक्ट प्रमाणे पगार मिळत नाही, म्हणून त्यांना आमरण उपोषण करण्याची वेळ आली. मी तेव्हा अधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली तेव्हा सांगितलं का ठाणे महानगरपालिकेतले शिक्षक जे एक्सेस झालेले आहेत, ठाणे महानगरपालिकेमध्ये पट फार कमी प्रमाणात झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते शिक्षक इथे येणार आहेत. तर आता तुम्ही सांगा मला, जर मिनिमम वेजेस ऍक्ट प्रमाणे शिक्षकांना पगार नसेल तर त्या ठिकाणी शिक्षक चांगलं शिक्षण देणार कसं, आणि चांगलं शिक्षण दिलं नाही तर विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळणार कसं, हा जो महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्याकडे सुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून लक्ष दिलेलं नाही. अगदी ठीक आहे. आपण अशा 65 मुद्दे आमच्याकडे आहेत. 65 मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाताय. सागर नाईक, आता तुमची तोप धडाड्याला सुरुवात होणार मला माहिती आहे, कारण तुमच्यावरती चौफेर आरोप होत आहेत. झालेले सगळे आरोप तुम्हाला माहिती आहे. पुन्हा एकदा मी ते सांगू इच्छित नाही, पण तुमच्या घरी जायला 45 कोटीचा फ्लायओव्हर असेल, तुमच्या घराची घराणेशाही असेल, मात्र या निवडणुकीत आता तुम्ही महापौर असूनही तुम्ही निवडणुकीला उभे राहिलेले नाही. आता हा घराणेशाहीचा जो तुमच्यावरती आरोप लागतो तो पुसण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय का, आणि या खासदारांपासून सगळ्यांनी तुमच्यावर जे आरोप केले त्याला तुमच्याकडे काय उत्तर आहे? या ठिकाणी केलेले सर्व आरोप मी खंडन करतो. सगळ्यात पहिला जो आरोप केला की या शहराचं नियोजन जरी सिडकोने केलं असेल पूर्वी, पण शहराचा विकास हा सिडकोने केलेला नाही. इकडचा डॅम सिडकोने घेतलेला नाही, इकडचा एसटीव्ही प्लांट सिडकोने बांधलेला नाही, इकडचे रस्ते हे सिडकोने मेंटेन केलेले नाही, इकडचे फुटपाथ सिडकोने बांधलेले नाही, इकडचा जो कोपरखंडाचा डम्पिंग ग्राउंड तो शास्त्रोक्त पद्धतीने बंद सिडकोने केलेला नाही, तो तुर्ब्याला हलवून तिकडे 100% शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेरीला लावायचं काम त्या ठिकाणी करतो. या ठिकाणी पाण्यासाठी कुठल्या टाउन प्लॅनिंगची गरज नसते, कचरा विल्हेवाट लावण्यासाठी कुठल्या टाउन प्लॅनिंगची गरज नसते. ठाण्याचं अपयश हे या ठिकाणी यांनी सांगितलं, त्या ठिकाणी पाण्याची सोय त्या ठिकाणी पुरू शकले नाही. त्या ठिकाणी पाणी डॅम जेव्हा आम्ही विकत घेतला 2000 ते 2005 साली, यानंतर आम्ही तो त्या सिडकोच्या नंतरच्या महापालिकेच्या काळामध्ये घेतलेला आहे. कचऱ्याच्या बाबतीत आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर कुठल्याही विद्यार्थ्याला पास होण्यासाठी 10वीपर्यंत पोहोचायला लागते, 1ली ते 10वी करायला लागते. डायरेक्ट कुठला विद्यार्थी 10वीला जात नाही. आणि हा पूर्ण अभ्यास नवी मुंबई महापालिकेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी 2.5 FSI साठी केला. इम्पॅक्ट असेसमेंट प्लॅन त्या ठिकाणी सर्वात जरुरी असतो की 2.5 FSIचा काय इम्पॅक्ट आपल्या शहरावरती पडेल त्याच्याविषयीचा अभ्यास पूर्ण आपण केला. जर तो केला नसता तर कोर्टात पहिल्याच दिवशी आपला जो FSI तो रद्द केला असता. नंतर फक्त तुमचा सतत आक्षेप पण आहे जो यांनी आता सगळं पास करून आणलंय 2.5 FSIच्या बाबतीमध्ये, त्याच्यातला तुमचा मुख्य आक्षेप काय? कारण आता तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते सगळे त्याच्यावरती मोठं तोंडसुख घेत आहेत. आता सगळे नवी मुंबईकर तुम्हाला ऐकतायत, काय तुम्हाला सांगायचंय, काय आक्षेप आहे? या ठिकाणी काँग्रेस नगर विकास खाते काँग्रेसकडे होतं आणि काँग्रेसच्या उदासीनतेमुळे इथे लोकल नेत्याच्या हे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मिळू नये त्यासाठी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी त्या गोष्टीला विरोध केला. आणि शेवटच्या जाण्याच्या टप्प्यावर पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी ती सही लिहिता त्यांचे 10 दिवस त्या ठिकाणी गेले आणि ती आचारसंहिता लागली. तो GR दुर्दैवाने त्याचा आनंद देखील त्या ठिकाणी घेता आला नाही. आणि फक्त जो परीक्षक आहे, शिक्षक जो पेपरचा तो बदलला आणि दुसऱ्या परीक्षाने फक्त तो GR काढण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मागील जी कुठली पूर्तता, जी प्रशासकीय पूर्तता तुम्हाला पण माहिती आहे की 6 महिन्यापेक्षा कुठलाही शासकीय प्रशासकीय पूर्तता करण्यासाठी 6 महिन्यापेक्षा एवढा कमी वेळ लागत नाही. अनेक काळ त्याला जातो आणि तो काळ त्या ठिकाणी पूर्ण पूर्तता टेक्निकल अडचणी सर्व दूर करण्यासाठी केलेला आहे. आणि हा ते श्रेय सर्वस्वी तुमच्या सरकारचं होतं असं तुम्हाला म्हणायचं? या ठिकाणी GR काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं, पण पूर्णपणे पूर्तता या ठिकाणी कुठल्याही कायदेशीर बाबीमध्ये अटकणार नाही तशा प्रकारची पूर्तता त्या ठिकाणी, पण त्यामध्ये देखील बदल करून साहेब ते म्हणतात आमचं श्रेय तुम्ही फक्त आता नुसतं आले आणि काढलं, ते लोकांपर्यंत पोहोचवलं. आणि त्याच्यातही त्यांना आक्षेप आहे, जे भूमिपुत्र आहेत त्यांचा जो सगळा मुद्दा आहे त्याच्यावरती तो मोठा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस. मला असं म्हणायचं आहे की 20 वर्ष यांच्या ताब्यामध्ये एक हाती सत्ता होती. 20 वर्ष झोपले होते का? 20 वर्षामध्ये त्यांना दिवस कमी पडले का? केंद्रामध्ये सत्ता होती, राज्यात होती. आज ते सांगतात मुख्यमंत्र्यांनी केलं नाही, हे नाही केलं नाही, त्याच्यावर दोषारोप करतायत. परंतु तुम्ही निवडणुकीच्या अगोदर काय करता? निवडणुकीच्या 8 दिवस अगोदर किंवा 10 दिवस अगोदर ही प्रक्रिया काय होते? म्हणजे तुम्ही निवडणुकीच्या डोळा ठेवूनच तुम्ही ही कामं करणार आहेत का? पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जो आता घाईघाई करून जो पास केला तो महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती ते दिलाय असं राष्ट्रवादी काँग्रेस सतत आरोप करते. बरोबर आहे. हे त्यांच्याकडे जागरूकता असली तर 20 वर्षाचा वाट बघितली ना. हा 20 वर्षाचा प्रश्न आहे. हा 20 वर्षाचा प्रश्न आहे. सिडकोची मोडकळी सालीवरती खापर फोडतायत की काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी हे केलं नाही. अहो तुम्ही सत्ताधारी मंडळीमध्ये तुम्ही होतात, पालकमंत्री होतात, तुमच्याकडे सर्व सत्ता केंद्र तुमच्याकडे होती. 20 वर्षामध्ये तुम्ही फक्त निवडणुकीच्या अगोदर लोकांना गाजर दाखवून तुम्ही लोकांची दिशाभूल करता तुम्ही. आणि हे जर आम्ही 4 महिन्यात जर केलं असेल तर श्रेय आम्हीच घेणार. ते
जर 4 महिन्यामध्ये तुम्ही 20 वर्षात करू शकला नाहीत ती गोष्ट आम्ही जर 4 महिन्यामध्ये हे नवी मुंबईचे धोरणात्मक निर्णय जर आम्ही जर लोकांसाठी जर घेतले असेल त्याचे श्रेय आम्हालाच मिळणार. कारण तुम्हाला थांबवलं होतं कुणी, 11 मे 2012 तुम्हाला थांबवलं होतं कुणी या संदर्भामध्ये तुमचे तर हात तर कुणी रोखले नव्हते ना. 11 मे सत्ता असताना सुद्धा तुम्ही हे काम केलं नाहीत ते आम्ही 4 महिन्यामध्ये करून दाखवलं. 11 मे 2012 रोजी या 2.5 FSI चा प्रस्ताव हा महापालिकेने इम्पॅक्ट असेसमेंट सहित राज्य शासनाकडे पाठवला. हा प्रश्न गेल्या 10 वर्षापासून आपल्या नवी मुंबई शहरामध्ये होता. 2004 सालीपासून त्या ठिकाणी त्याच्यानंतर विलासराव देशमुख साहेब असो, सुशीलकुमार शिंदे असो, या ठिकाणी आपण त्याचे पाठपुरावा केला. पण त्या ठिकाणी आपण अभ्यासपूर्वक जर आपण इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी केला नाही तर या ठिकाणी कायदेशीर अडचणी येऊन हा 2.5 FSI आपला हा त्या ठिकाणी लाल फितीमध्ये अटकेल. त्यासाठी या पंचवार्षिक मध्ये आपण जी काही अटकणार नाही अशा प्रकारची पूर्तता करून 11 मे 2012 महासभेत पारित केला आणि तो त्या ठिकाणी आपण शासनाने पाठवला. मला ब्रेकला जायचं, त्यांच्या आक्षेपाला उत्तर द्या. या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने हा जो ठराव केला होता किंवा जो काही सूचना केल्या होत्या त्या सूचनेसकट जर तो केला असता तर मला वाटते या नवी मुंबईतल्या एकाही घराचं हे झालं नसतं. त्याच्यामध्ये साधक बाधक चर्चा करून, लोकांशी चर्चा करून, लोकप्रतिनिधींची चर्चा करून हा प्रस्ताव आम्ही 4 महिन्यामध्ये आणून तो मंजूर सुद्धा केला. मला संदर्भामध्ये ते सांगतात 12 वर्ष 10 मला वाटतं 10 वर्ष झाले असेल या कचऱ्याचं टेंडर काढलं नाही साहेब. आज सफाई कर्मचाऱ्यांचा सफाई कर्मचाऱ्यांचा विषय 3000 कर्मचाऱ्यांचा हे साहेब मंजूर आहोत. तुम्ही हसताय काय आता लोक तुमच्यावर हसतायत कळलं की नाही. लोकांचा गंभीर प्रश्न आहे. 3,000 कर्मचाऱ्यांचा आज 3,000 सफाई कर्मचारी आहेत साहेब, इथले भूमिपुत्र आहेत. त्या कर्मचाऱ्यांचा अजूनही परमनंट केले नाही. कुठल्या नगरपालिकेमध्ये असा नियम आहे तो सांगा. काँग्रेसची प्रतिक्रिया घेऊन आपण ब्रेकवरती जाऊयात. बोला पवार साहेब. ग्राउंडवरती माननीय महापौर साहेब बोलतायत की आम्ही चांगल्या दर्जाचं डम्पिंग ग्राउंड बनवलं. त्या डम्पिंग ग्राउंडच्या त्या ठिकाणी त्यांनी कचऱ्यापासून वीज निर्मिती करणार म्हणून करोडो रुपये टाकून प्रोजेक्ट बनवला. त्यांनी सांगावं 1 वॅट तरी वीज निर्मिती केली आहे का? त्याचबरोबर त्यांनी 24 तास पाणी पुरवठ्याचं आश्वासन मागील 2 निवडणुकापासून देत आहेत. त्यांनी सांगावं की नवी मुंबई शहरातील कोणत्या भागामध्ये, कोणत्या कोपऱ्यामध्ये, कोणत्या घरामध्ये 24 तास पाणी पुरवठा आहे. त्याच्या बरोबरीने त्यांनी सांगितलं की 2.5 FSIचं त्यांनी सांगितलं की काँग्रेस नगर विकास खातं काँग्रेस पक्षाकडे होतं. माननीय महापौर साहेबांना सांगू इच्छितो की आपण 19 वर्ष सत्तेमध्ये आहात. त्यात शिवसेनेचे 1-2 वर्ष महापौर जर सोडले 17 ते 18 वर्ष हे लोक सत्तेमध्ये आहेत. यांना परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यापासून कोणी रोखलं होतं नाही. पण त्यांचं म्हणणं असे आमचा 100% प्रयत्न होता. तुमचे त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि तुमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि नगर विकास खात्यावर ही चुकीची गोष्ट आहे. तुमच्या मुख्यमंत्र्यांना निवडणुकीची वाट का पाहावी लागली असा सवाल दोन्ही तिन्ही पक्षांनी सगळ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव जर सादर केला नाही, महानगरपालिकेकडनं नगर विकास, नगर संचालनालय या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये विधी खात्यातनं सगळ्यात चाकोरीबद्ध याच्यातनं हा प्रस्ताव फिरतो आणि मग माननीय मुख्यमंत्र्यांकडे जातो. जर तुमच्या प्रस्तावामध्ये जर त्रुटी असतील तर माननीय काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांचं समर्थन केलंय. पण इथं परिस्थिती नेमकी अशी आहे, नवी मुंबईकरांना माहिती आहे की आसपासच्या महापालिकांचा कारभार जे नीट करू शकत नाही ते इथे येऊन मतं का मागतात असा एक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जातो आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारावरती टीका होते. एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर इथं माझे जे पत्रकार बंधू आहेत त्यांच्याकडे आपण तज्ञ प्रश्नांकरता जाणार आहोत. नवी मुंबईमध्ये आपण आहोत, पालिकेच्या रणसंग्राम मध्ये. एक ब्रेक घेतोय, लगेचच परतू. पालिकेच्या रणसंग्राम मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण नवी मुंबईमध्ये आहोत आणि नवी मुंबईतल्या कार्यक्रमात माझ्या सहकारी पत्रकार मित्रांकडे आणि इतर नवी मुंबईकर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्त्यांकडे मी जाणार आहे. काय नेमके असे प्रश्न आहेत या निवडणुकीमध्ये सवाल करावा असा वाटतो की यांना मतदान करण्यापूर्वी हा सवाल विचारलाच पाहिजे. आतापर्यंत नवी मुंबईतल्या नगरसेवकांनी फक्त वॉर्डचा विचार केलेला आहे. त्यामुळे नवी मुंबईचा सर्वांगीण विकासाच्या गप्पा हे सगळे जे पक्ष पदाधिकारी करतायत यांनी नवी मुंबईचा सर्वांगीण विकास कसा करणार हे जनतेला सांगावं आणि त्या अनुषंगाने जनतेकडे मतं मागावीत असं मला वाटतं. कारण वॉटर मीटर गटरच्या बाहेर आतापर्यंत ही आता 20 वर्ष होऊन गेली या महापालिकेला. इथला नगरसेवक बाहेर पडलेले नाहीत, इथले पक्ष बाहेर पडलेले नाहीत. तर नवी मुंबईचा स्मार्ट सिटीच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने डेव्हलपमेंट करतील ते त्यांनी सांगावं आणि मग त्यामध्ये मतं मागावी ना. काय नेमकी संकल्पना आहे? कारण नवी मुंबईला आपण आंतरराष्ट्रीय शहर म्हणतो खरं, आता इथे विमानतळ येणार आहे शेजारीच आणि खरंच नवी मुंबईच्या साठी सर्वांगीण विकासाकरता काय नेमकं केलं पाहिजे? भरत जाधव,
काय नेमका सवाल आहे? खरं तर तुम्ही आत्ता स्वतः उमेदवार आहात, पण इतर नेत्यांना काय 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 सवाल असेल तुमचा? माझं सर्वात महत्त्वाचं सत्ताधारी पक्ष राज्यातला आहे शिवसेना आणि BJP. आज नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी 2 ताईच्या वादात आणि शिवसेना 2 विजयच्या वादात अडकलेली आहे आणि राष्ट्रवादी आपल्याच मनमर्जीमध्ये. मी राष्ट्रवादीला याच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारणार आहे. मी स्वतः काम केलेलं म्हणून मी अनुभवलेलं, मला त्या गोष्टी आवडल्या नाहीत. आज एखाद्या व्यक्तीला शिकायचं म्हटलं तर किमान त्याला वर्ष 2 वर्ष 3 वर्षाचा कालावधी लागतो. आमच्या परिवहन सेवेचं जे वाटूळ झालेलं आहे ते स्वतः राष्ट्रवादीच्या धोरणामुळे झालेलं आहे. 6 महिन्याकरिता परिवहन सभापती बसवायचा, त्यांनी आपल्या वॉर्डामध्ये 2 गाड्या चालू करायच्या आणि 6 महिने बदलला की त्या गाड्याही बदलल्या आणि नंतर सिस्टीमही बदलली. तर काहीतरी बऱ्याच गाड्यानंतर का बंद केल्या जातं हे कळत नाही. कारण मी स्वतः नवी मुंबईकर आहे, मी नवी मुंबईत राहतो. सागर नाईक त्यांच्या आक्षेपाचं उत्तर आपण द्याच आणि नंतर मी खासदार साहेबांकडे येईल की 2 विजयच्या वादामध्ये, आणि ताई तुम्हालाही उत्तर द्यायला लागेल. या सगळ्यात आधी जाऊयात सागर नाईकांकडे. सागर नाईक, आपण बोला. या ठिकाणी जालनावाला साहेबांनी विचारलं की स्मार्ट सिटीकडे. या ठिकाणी मी सांगितलं की कुठल्या शहराच्या बेसिक गरजा आपल्याला पहिला पूर्ण करायच्या असतात. त्या पूर्ण करता करता आपण इतर ज्या गोष्टी आहेत ज्या आंतरराष्ट्रीय दर्जावर आपल्या ओळखतो. आज या नवी मुंबई महापालिकेने भारतामध्ये एकमेव महापालिका जिनी CCTV कॅमेरे आपल्या शहरामध्ये लावलेला आहे. आता येणाऱ्या काळामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत आपण खूप मोठं पाऊल त्या ठिकाणी उचललं. जर 2.5 वर्षांसाठी जर काँग्रेसनी जर त्याच्यामध्ये आडकाठी केले, भ्रष्टाचार आरोप केला, त्यांच्याच सरकारने भ्रष्टाचाराची स्क्रुटनी केली आणि भ्रष्टाचार नाही आला असं सिद्ध होऊन तो प्रस्ताव मागच्या या वर्षी पाठवला. त्यानुसार आपण जी यंत्रणा सुरू करतोय त्यामध्ये कचरा कुंडीला कचरा ओव्हरफ्लो होण्यासाठी एक चिप असणार आहे. तो कचरा एका लेवलपर्यंत पोहोचला तर तो चिप नियरेस्ट लिटर्स बिन्स मध्ये देखील त्या ठिकाणी तशा प्रकारे करतोय. वायफाय सिटीसाठी आपण त्या ठिकाणी परिवहन सेवेचं विचारलं की परिवहन सेवेला सगळा बार बट्ट्याबोळ झाला, हे खरं आहे का? नाही, या ठिकाणी आपण कुठल्याही महापालिकेशी कंपेअर केलं तर आपली परिवहन सेवा त्या ठिकाणी दर्जेदार आहे. आपले वोल्वो बसेस, आपले NMTच्या बसेस सर्व दर्जेदार आहेत. आणि त्या ठिकाणी कधी कधी आपण जेव्हा रूट चालू करतो. एक प्रश्न मला सागरराव विचारायचा आहे की नगरसेवक परिवहन सेवेचा वापर करतात, म्हणजे मी करतो पण नगरसेवक करताना दिसत नाहीत. सारखा सभापती बदलतो, तो त्याच्या वॉर्डमध्ये नवीन गाड्या सुरू करतो, नंतर त्या कशा बंद होऊन जातात. त्या सगळ्यात खरंच नवी मुंबईकरांना तो प्रश्न आहेच तुम्हाला, आणि त्याचं काय उत्तर आम्ही सगळीकडे त्या ठिकाणी ते सुरू करतो. तिकडे जर त्या वॉर्डामध्ये तर उद्घाटन आलं, अरे बाबा यांनी सुरू केले असं त्यांना वाटतं. आम्ही सगळ्या पूर्ण नवी मुंबई शहरात नाही तर खारघर असो, कळंबोळी असो, या भागात देखील नवी मुंबई NMT सेवा पुरवलेली आहे. कधी कुठले रूट जर आपल्या फिजिबल नसले, फायनान्शियली फिजिबल नसले तर ते कारणास्तव बंद करावे लागतात आणि त्या ठिकाणी वेगळा विचार त्या ठिकाणी करतो. आता पुढे ना PPP मॉडेल असतील, आपला एक सिटी मोबिलिटी प्लॅन आपण त्या ठिकाणी कन्सल्टंट नेऊन तयार करणार आहोत. त्या सिटी मोबिलिटी प्लॅन बाबतीत या शहरामध्ये सिमलेसली परिवहन कसं होईल, शहराचा प्रथम नागरिक देखील पब्लिक ट्रान्सपोर्ट कसं वापरेल, तशा प्रकारचा प्लॅन त्या ठिकाणी रेडी होतो. मोनो रेल, मेट्रो रेल, लाईट रेल, ट्रॅम, बस व्यवस्था, BRT. मला शेवटी संकल्पना तुमची काय असणार आहे, का मतं करत, त्याच्यात याचं तुम्ही उत्तर सविस्तर देऊ शकतात. खासदार साहेब, मी तुमच्याकडे येतो. ते म्हणाले 2 विजयच्या वादामधली इथली शिवसेना गुरफटली आहे. शिवसेना त्यांच्यावरती घराण्याशाहीचा आरोप करत होती, पण शिवसेनेनं घराघरात अशी होलसेल भावात तिकीटं वाटलीत असा आरोप बाकीचे सगळे नवी मुंबईकर करतात. त्याला काय उत्तर आहे तुमचं? पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या पहिला घरात काय चाललंय ते बघावं, मग दुसऱ्याकडे वाकून बघावं. दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेना भाजप युती महाराष्ट्रामध्ये आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. नवी मुंबई महापालिकेमध्येही युती झालेली आहे आणि सर्व आम्ही एकमताने सर्व हे काम करतोय. त्याचा वचननामा आम्ही केलेला आहे. 20 वर्षामध्ये या मंडळांनी काय काय चुका केलेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करण्यासाठी, त्याचं नियोजन करण्यासाठी आम्ही आमचा वचननामा 3 दिवसापूर्वी डिक्लेअर केलेला आहे. आणि या वचननामाप्रमाणे, हा वचननामा म्हणजे आश्वासनं नव्हे, वचननामा आम्ही सांगितलेलं आहे. दिलेलं वचन पूर्ण करायचं. आता ह्यांनी सांगितलं नवी मुंबई ठाणे महापालिका. आज ह्या संबंध तुम्ही जर बघितलात, मुंबई महापालिका आमच्या ताब्यात आहे, ठाणे महापालिका आमच्या ताब्यात आहे, भिवंडी महापालिका आमच्या ताब्यात आहे, मीरा भाईंदर महापालिका आमच्या ताब्यात आहे, बदलापूर महापालिका आमच्या ताब्यात आहे, तुमची अंबरनाथ महापालिका आमच्या ताब्यात आहे. या सर्व महापालिका, आजूबाजूच्या महापालिका जर आम्ही काम करत नसतो तर या जनतेने आमच्यावरती विश्वास ठेवला नसता. आणि म्हणून या संदर्भामध्ये आम्हाला जर ही काम करण्याची संधी जर उपलब्ध करून दिली, या शिवसेना भाजपच्या माध्यमातून केंद्रामध्ये सत्ता आमची आहे, राज्यामध्ये आमची सत्ता आहे आणि या सत्तेचा वापर या नवी मुंबईच्या विकासासाठी आम्ही सर्व मिळून करू असा मी अगदी खरं. पण मग तुम्ही यांच्यावरचा घराण्याशाहीचा आरोप मागे घेता का? कारण आता त्यांनी स्वतः तिकीट घेतलं नाही, घरात कोणालाच तिकीट दिली नाही, पण शिवसेनेत मात्र ते घाबरले. म्हणजे शिवसेनेत मात्र सगळ्यांनी भरला त्याने. सागर नाही घाबरलाय का? नाही कुटुंब त्यांना सांगा. खासदार साहेब मागे घेतला साहेब, फॉर्म भरला नसता तर गोष्ट समजू शकलो असतो, पण ते तिथे फॉर्म भरला
आणि नंतर कोणातरी दबावाखाली ते मागे घेतलं फॉर्म त्यांनी. भरण्याचं मी एक्सप्लेनेशन देतो. त्या ठिकाणी सदर वॉर्ड ओबीसाठी आरक्षित होता. त्या ठिकाणी मुनवर पटेल हे आमच्या राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार, त्यासाठी डमी फॉर्म भरण्यासाठी, कारण की एक मुसलमान ओबीसी म्हणून त्या ठिकाणी ती एक शासंका होती, त्यामुळे डमी बनण्यासाठी जी पेपरची पूर्तता करायची ती फक्त पण सगळ्याकडून शिवसेना तुमच्या कुटुंबावर आरोप करते की नाईक कुटुंब घाबरला, असं आहे का? नाही, बिलकुल नाही. तशा प्रकारे आम्ही पूर्ण नाईक कुटुंब, आमचं जे नाईक नेतृत्व आहे त्या ठिकाणी प्रत्येक आम्ही 111 वॉर्डमध्ये उभे आहोत. हा राष्ट्रवादी पक्षाचा प्रत्येक उमेदवार आमच्या घरातला आहे. त्या ठिकाणी या माध्यमातून या शहराचा नागरिक हे आपल्या नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली विश्वास होतो, त्या नेतृत्वाच्या माध्यमातून या महापालिकेत काम करण्याचं. आता त्यांनी जे आरोप केले, दोघी भूमिका घेण्याचं काम केलेलं आहे. या स्वतःच्या एका घरामध्ये 3-3, 4-4 अशी त्यांनी नगरसेवक पदं दिलेली आहेत. आणि त्या ठिकाणी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं खुर्चीसाठी काही अशा प्रकारची दुगली फक्त खुर्चीसाठी, सत्तेसाठी फक्त त्यांना करायचं आहे, विकासाबाबतीत काही नाही. आता त्या ठिकाणी खारघरला हांडा मोर्चाला, कळव्याला हांडा मोर्चाला, मुंबईला हांडा मोर्चा, या ठिकाणी काय विकासासाठी काय केलेलं आहे? महापालिकेचं बोलावं साहेब, नवी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे, तुम्ही त्यावेळेला विकास करू शकले नाही, ठाण्याच्या महापालिकेच्या निवडणुकीतली जनता ठरवेल. त्या ठिकाणी 50 वर्षात विकास करू काय शकले 20 वर्षात दिवे लावले ते तुम्ही- सांगा. आम्ही केलं ते सांगितलं, आम्ही ते सिद्ध केलेलं आहे, आम्ही ते सिद्ध केलेलं आहे. त्या ठिकाणी या सर्व गोष्टीची पूर्तता केलेली आहे. तुम्हाला आता ताई वर्षाताई, मी तुमच्याकडे येतो. तुमचा आमदार, तुमचा महापौर, तुमचा भारतीय जनता पक्षामधली, भारतीय जनता पक्षामधलं दोन ताईंचं भांडण आहे, तुमच्यातच भांडण आहे, तुम्ही लोकांचा विकास काय करणार, असा एक सवाल सध्या नवी मुंबईमध्ये उपस्थित होतोय. त्याला उत्तर काय? 5 वर्ष सातत्यानं भारतीय जनता पार्टी जनतेच्या वेगवेगळ्या विषयांसाठी भांडत आले. मग नवी मुंबई महानगरपालिकेचं असलेलं हॉस्पिटल, तिथे असलेल्या सेवा सुविधा, इंडस्ट्रीज मध्ये असलेले जे वाद आहेत, तिथल्या रस्त्यांचे वाद, तिथे अगदी विजेचे प्रश्न आणि MIDC आणि महानगरपालिके याच्यामध्ये अडकलेले वाद, या सगळ्यांचा पाठपुरावा करण्यासाठी सातत्यानं भारतीय जनता पार्टी गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. अर्थात आम्ही सत्तेत नव्हतो, त्यामुळे लोकांना न्याय देऊ शकलो नाही. त्यामुळे आम्ही हे जे लोकांना दिलेलं आणि लोकांसाठी भांडतो हे लोकांच्या लक्षात आलेले. आज काही कुठल्या घरामध्ये वाद नसतात, कुठल्या घरात भांडण वाजत नाही. त्यामुळे जे वाजलेलं भांडण आणि घरातलं भांडण होतं असं तुम्हाला म्हणायचं? पण मला असं वाटतं की जनतेला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोघे मिळून एक सक्षम सरकार नवी मुंबईला देऊ शकतात आणि खऱ्या अर्थाने नवी मुंबईमध्ये विकासाचं राजकारण युतीच करू शकते, हा विश्वास नवी मुंबईकरांना आहे. आणि काँग्रेस पक्षाचे पवार साहेब याच्यावरती टिप्पणी आणि मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहिलं तर सागरजी नाईक यांनी सांगितलं की ते महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभे राहत नाहीयेत किंवा नाईक घराण्यातलं कोणी उभं राहत नाही. आपल्याला एक गोष्ट नजरेत आणू इच्छितो की मुळात येणारं महापौर पद हे शेड्यूल कास्टसाठी आरक्षित आहे, त्यानंतरचं महापौर पद पुन्हा एकदा आरक्षित आहे. त्यामुळे नाईक कुटुंबियांना महापौर पद मिळणार नाही आणि महापौर पद मिळणार नाही म्हणून निवडणुकीला उभं राहायचं नाही, कारण सत्तेशिवाय, खुर्चीशिवाय ते लोक राहू शकत नाही. असं आहे का सागर नाईक? असं आहे का? पूर्ण होत्या. त्याचबरोबरीने मॅडमनी रिपीट करून सांगितलं की भाजपने अशी लढाई लढली, तशी लढाई लढली. मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये नवी मुंबईतील भाजपने सांगावं की कोणत्या प्रश्नावर ते रस्त्यावरती उतरले. नवी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो वेळोवेळी भ्रष्टाचार केला, त्या प्रश्नावरती आंदोलन केलेली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रस्तावित असलेला किंवा केलेला भ्रष्टाचाराला आळा घालण्याचं किंवा त्यांना थांबवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर फक्त काँग्रेसने केलेलं आहे. शिवसेना हरकत नाही. तुमच्या आक्षेपावर सागर नाईक उत्तर देत. सागर बोला, आपण बोला. 5 वर्ष संजीव नाईक साहेब महापौर होते, त्यानंतर संदीप नाईक साहेब हे महासभेमध्ये आलेले, तेव्हा ते महापौर पदासाठी आले नव्हते. त्या ठिकाणी सभापती पद हे त्यांनी घेतलं होतं, तेव्हा ते आरक्षित महिलांसाठी होतं, तरी पण आपल्या घरातून त्यासाठी आलेलं. या ठिकाणी जरी SC साठी असलं तरी पण त्या ठिकाणी SC नंतर तर आम्हाला माहित नाही कुठलं सभापतीची आस असू शकते, पण अशा प्रकारची कुठली आस त्या ठिकाणी ठेवलेली नाही. त्या ठिकाणी नाईक साहेबांनी जो शब्द दिलेला की आमच्या घरातून त्या ठिकाणी कोणी उभं, नेतृत्व आमचं कायम असणार आहे. आणि त्या बाबतीत नाईक साहेबांचा आदेश फॉर्म भरला होता. त्या ठिकाणी रस्त्यावर उचलण्याची गोष्ट करतायत, ज्या गोष्टीसाठी रस्त्यावर उतरलेल्या, जो भ्रष्टाचार त्याच्या केलेला आहे, त्यांनी कुठलाही तो भ्रष्टाचार तो सिद्ध केलेला नाहीये. रस्त्यावर माझे आमदार कपिल पाटील साहेब ही सगळी चर्चा आता ऐकत होते आणि त्यांची प्रतिक्रिया आपल्याला घ्यायची आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पुन्हा मी परतेल पालिकेच्या या रणसंग्रामामध्ये या महापालिका क्षेत्रातले अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. आपण पुन्हा परतूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर.
पालिकेच्या रणसंग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण आत्ता नवी मुंबईमध्ये आहोत. नवी मुंबई महापालिका निवडणुकांसंदर्भामधल्या महत्वाच्या चर्चेमध्ये हे सगळे मान्यवर आणि नवी मुंबईकर आपल्या सोबत आहे. आपण त्यांचे प्रश्न घेऊयात अगदी थोडक्यात. काका, माझा प्रश्न सर्व पक्षांना आहे. नवी मुंबई महानगरपालिका आहे. महानगरपालिकेचा विकास हा विकास आराखड्यानुसारच होतो. पुण्याचा विकास आराखडा गाजतोय. नव्या मुंबईच्या विकास आराखड्याचं काय? दुसरं, जर विकास आराखडा नसेल तर 2.5 एपीजाचं अंमलबजावणी कशी करणार? विकास आराखड्या बाबतीत खूप महत्वाचा प्रश्न इथे त्यांनी उपस्थित केलेला आहे की नसेल विकास आराखडा तर FSIच्या बाबतीत जो निर्णय घेतला त्याचं काय? या ठिकाणी मी सागर नाईक आणि त्याचप्रमाणे भाजप सेनेचे या ठिकाणी वर्षाताई आणि खासदार साहेब आहेत, सर्व दोघांना विचारू इच्छितो. वर्षाताईंनी आरोप केला की मतांवर डोळा ठेवून सत्ताधारी सागर नाईक असतील किंवा त्यांचा पक्ष असेल राष्ट्रवादी यांनी अनधिकृत बांधकामं वाढवायला हातभार लावला असा त्यांचा आरोप आहे. याच्यात राष्ट्रवादी पक्षांनी हे खरं आहे का याचं उत्तर द्यावं आणि हे खरं असेल तर अशा वाढवलेल्या अनधिकृत बांधकामांना मंजुरी दिली जाईल किंवा ते अधिकृत केले जातील असा निर्णय आत्ताच ज्यांची सत्ता आहे किंवा वर्षाताई ज्या पक्षाचे आहेत त्याचे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. म्हणजे थोडक्यात विधान परिषदेच्या सभापती पदासाठी किंवा कसं झालं की तुम्ही आम्ही भाऊ भाऊ मिळून खाऊ हे असं काही आहे का? अगदी हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आपण विचारत माझे पत्रकार सहकारी इथं माझ्यावर आहेत. काय नेमके थेट सवाल आहेत या सत्ताधारी विरोधक सर्वांसाठी? माझा प्रश्न सेना भाजपच्या नेत्यांना आहे की एकतर ख्रिश्चन धर्मियांवरती वाढते हल्ले होत आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सेनेचे वरिष्ठ काही नेते स्टेटमेंट्स देत आहेत मीडियामध्ये की मुसलमानांचा वोट काढून घ्यावं किंवा असं काय ह्या करून घ्यावं. तर त्याचा परिणाम ह्या येणाऱ्या निवडणुकीवरती सेना भाजपच्या मतांवरती होऊ शकतो का? राजन विचारे साहेब, खूप महत्वाचा प्रश्न आहे. इथूनच आपण सुरुवात करूया की तुम्ही मग खरंच 100% हिंदुत्वाच्या नावाखालीच मतं मागणार आहात का? इतर लोकांची मतं नवी मुंबई मधली आणि इतरही तुम्हाला नको आहेत का? नाही, मला वाटतं ह्या संदर्भामध्ये ही महापालिकेची निवडणूक आहे आणि मला वाटतं ह्या नवी मुंबईच्या परिसरामध्ये ह्या काही ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात मला वाटतं इथे चर्चा करावी आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या संदर्भात स्टेटमेंट केलेलं आहे. आणि जे तुम्ही आता जो उल्लेख केला की ख्रिश्चन धर्मियांच्या या बाबतीमध्ये मला असं वाटतं कोणी बोललेलं नाही आहे. आणि दुसरा जो तुम्ही उल्लेख केलात मुस्लिम समाजाचा, तर या संदर्भामध्ये एक्सप्लेनेशन सामना या उत्तरपत्रामध्ये जर मिळालेलं आहे ते जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला त्याचा संबंध उत्तर मिळेल. हा प्रश्न ह्याकरता होता कारण नवी मुंबई हे शहर कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून त्याची ओळख आहे. इथे बाहेरून राज्यातून आलेले बरेचसे लोक राहतात, त्यामुळे हा प्रश्न मी विचारलेला होता. आणखी एक कारण नवी मुंबई सर्व धर्मीय सर्व भाषिकांचं शहर आहे. हाच याच संदर्भातला प्रश्न आहे का? मेरा प्रश्न वर्षाताई भोसले से है कि सबका साथ सबका विकास का नारा देने वाली भाजपा ने उत्तर भारतीयों को वासी विधानसभा में एक भी टिकट क्यों नहीं दिया, उसका जवाब दें. उत्तर भारतीय देखील ठीक आहे, हरकत नाही. सगळेच लोक इथे आहेत. अगदी छोटा आणि थोडक्यात साहेब, माझा प्रश्न विचारे साहेबांसाठी आहे की गेली 15 वर्षापासून तुमची सत्ता ठाणे, मुंबई किंवा कल्याण आणि आजूबाजूचे जे तुम्ही शहर सांगितलं त्या शहरांमध्ये आहे. मग त्या शहरांमध्ये जर तुम्ही 15 वर्षापासून आहात म्हणजे त्या शहराचा तुम्ही 15 वर्षात विकास केला असेल, बरोबर. मग त्या शहरामध्ये तुम्ही डम्पिंग ग्राउंड किंवा मलनिस्सरण म्हणजे तिथला काय विकास केलाय तो आम्हाला सांगा, मग आम्ही इथं मत द्यायचं की नाही ठरवू असं विचारायचं. कारण की तिकडच्या पाण्याचा प्रश्न हा अजून तुम्ही सोडवलात का, आणि जर नाही सोडवलात तर का नाही सोडवलात? विचारे साहेब, थेट हे तुमच्यासाठी जे 1-2 प्रश्न आहेत त्याच्यासाठी मी तुमच्याकडे येईलच, पण आणखी पुढचे काही प्रश्न आपण घेऊयात अगदी थोडक्यात. माझा प्रश्न आहे महापौर साहेबांना, जे माजी महापौर आहेत, की वाशीमध्ये जे सिडकोची जी घरं आहेत तिथे त्यांनी मीटर बसवले होते. काही काळ त्यांनी डॅम घेतला, बोलले पाण्याची 24 तास आम्ही सेवा करणार, सगळं करणार. पण त्याच्यानंतर पण मीटर बसवल्यानंतर मीटर चोरीला गेले. त्याच्यानंतर पाणी 2 तासच येते. मीटरला जे भाडं लागतं ते भाडं अजूनही ते तिथले रहिवासी भाडं भरतायत. आधी 60 रुपये पाण्याचं बिल येत होतं, तिकडे आता 500 ते 600 रुपये त्यांना बिल भरावं लागतंय आणि तरीही लोक ते गुमान ते पाण्याचं बिल. राष्ट्रवादीचा असा दावा आहे की 20 वर्ष कुठले कर वाढवणार नाही, तसं ते आहे का नवी मुंबईमध्ये? नाही, असं नाही आहे. पण जे पाण्याचे मीटर त्यांनी बसवले ते मीटर गायब झाले तिकडनं. उत्तर आपण घेऊयात. पण राजन विचारे, आपल्यावरती जे मोठे आक्षेप आहेत की तुम्ही काय केलंय तिथे, तुम्ही इथं मतं मागायला आलात, तुमचं काय काम आहे ते सांगा असं विचारतात. नाही, बरं झालं त्याने विचारलं, तर त्यामुळे मला इथल्या जनतेला सांगता येईल की ठाणे महापालिकेने काय केलंय. मला वाटतं ठाणे महापालिका हिंदुस्थानातली एकमेव महानगरपालिका असेल
की तिथे स्वतःचं चिंतामणराव देशमुख IAS प्रशिक्षण योजनेअंतर्गत आम्ही जवळजवव 350 मराठी आणि संबंध IAS अधिकारी या निमित्ताने आम्ही नाही, तयार ते basic केलेले त्यांनी- आहे. स्वतःचं त्यांनी water राजीव meter गांधी- गटार, सागर नाईक. नाही राजीव हे गांधी पटतंय का मेडिकल तुम्हाला? कॉलेज जे basic infrastructure पाण्याची टाक बघवते का? बोलतो ना, मला बोलू द्या ना साहेब. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे अहो, त्याच्याबद्दल साहेब, मला ते बोलू द्या. मी त्या तिथला महापौर होतो साहेब, त्यामुळे मला बोलू द्या जरा साहेब. आता त्यांनी त्यांच्या नवी मुंबईचं सांगितलं तसं मला ठाणे महापालिकेत त्यांनी विचारलं, त्याचं उत्तर देऊ द्या की स्वतःचं राजीव गांधी मेडिकल कॉलेज आमचं आहे, स्वतःचं नर्सिंग कॉलेज आहे, मीनाताई ठाकरे नर्सिंग कॉलेज आहे, त्यानंतर स्वतःचं आमचं ह्या मतिमंद आणि अपंग मुलांसाठी एक स्पेशल केंद्र आमचं आहे, आमचं परिवहन व्यवस्थापक आहे, त्यानंतर आमचं स्वतःचं जो पाण्याचा इथे हे जे सगळे प्रश्न इथे उपस्थित झाले विचारे साहेब, मला माफ करा, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. पाटील साहेब, विवेक पाटील साहेब, मी तुमच्याकडे येतो. आता सगळी ही जी सगळी चर्चा सुरू होती आणि हे जे सगळे आक्षेप उपस्थित झाले आता, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि शेवटाकडे मी कार्यक्रमाच्या आता येतोय, का तुमच्या पक्षाला लोकांनी निवडून द्यायचं याचं उत्तर आणि या सगळ्या आक्षेपांबाबतीत आतापर्यंतची जी चर्चा या ठिकाणी झाली, त्या ठिकाणी विकास नेमका कुणाचा ह्याची चर्चा झाली का? सर्वसामान्य माणसाचे जे काही मी 2-3 मुद्दे मला मांडायची संधी मिळाली, त्याच्या बाबतीत मात्र कोणी काही बोलत नाही. झोपडपट्टी पुनर्वसनाच्या बाबतीत काय बोलत नाही, शाळा प्रवेशाच्या बाबतीत कोणी काय बोलत नाही. हे सारे जे प्रश्न आहे ह्याच्या बाबतीत काय बोलत नाही. आता इथं विषय गेला 2.5 FSI वरनं आता स्पर्धा सुरू झाली क्रेडिट घ्यायची, पण 2.5 FSI कुणासाठी आहे ह्याचा पण विचार केला गेला पाहिजे. कुणासाठी ज्या 2.5 FSI देऊन ज्यांची घरं पुनर्बांधणी करायची आहे, त्यांना जी घरं विकली सिडकोने त्या काळामध्ये किंवा शासनाने, तेव्हा त्या घराचं आयुष्य 200 वर्ष असायला पाहिजे. RCC कॉन्क्रीटची जी इमारत बांधली जाते त्या इमारतीचं वय 200 वर्ष असतं. मग 30 वर्षात त्यांचं पुनर्विकास करायची काय गरज आली? आणि ती जर गरज आली असली तर त्या ठिकाणी त्या घर मालकाला का जो कोण घेतलाय त्याला तेवढंच मिळणार आहे आणि बाकीचा सगळा मलिदा आहे तो बिल्डरला मिळणार आहे. म्हणजे ही योजना सामान्य माणसासाठी आहे, लोकांच्या समोर जाणार आहात. अगदी पाटील साहेब, माफ करा, मी थांबवते, आपल्याला माझ्याकडे वेळ कमी आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडे मी येतो. अगदी थोडक्यात सांगा, का तुमच्या पक्षाला निवडून द्यायचं? जाता जाता काय नवी मुंबईकरांना आवाहन करा. आजच आम्ही आमच्या पक्षाचा वचननामा प्रसिद्ध केलेला आहे. याच्यामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलंय की आमचे वचन सुनियोजित विकासाचे, पारदर्शी प्रशासनाचे आणि नवी मुंबईच्या प्रगतीचे. सुनियोजित विकास यासाठी की इथून मागे राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणचे जे सत्ताधारी आहे यांनी जी विकासाची भ्रामक कल्पना मांडली, काय किंमत देऊन तुम्ही विकास केला, ॲट व्हॉट कॉस्ट? 100 रुपयाची गोष्ट तुम्ही जर 200 रुपयाला करत असाल तर तो विकास जनतेला मान्य नाही. अगदी खरंय. मला या ठिकाणी आता वेळाअभावी कार्यक्रमात मला इथे थांबायचं आहे, पण सागर नाईक, राजन विचारे, वर्षा भोसले, आपण आपली इथं मतं जास्तीत जास्त मांडलेली आहेत आणि एकूण त्यांच्या पक्षाची सगळी ही बाजू मांडत असताना या दोन्ही प्रतिनिधींना वेळ कमी मिळाला होता, म्हणून शेवटाकडे आपण गेलो. सत्सद विवेक बुद्धीनं आपल्याला कोणी काय दिलेलं आहे याचा विचार करून नवी मुंबईकर नक्की मतदान करतील. या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही नवी मुंबईकरांना विविध पक्षांची बाजू काय आहे आणि नवी मुंबईकरांना काय वाटतं ते सगळं समोर ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबतोय. आपण सगळे मान्यवर या कार्यक्रमाला आलात, आपले खूप खूप आभार. आता वाट आपण पाहूयात मतदानाची आणि निकालाची. धन्यवाद. ओके, धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.